सांगते बर का, कारण सत्यम वद असं धर्माचं सांगणं आहे, धर्माचा उपदेशच आहे आपल्याला. सत्यम वद, बाबा सत्य बोला. अवघड आहे, ऐका बर का, खरं बोलणं फार अवघड आहे, अति अवघड आहे. पण तरीही शास्त्र आपल्याला असं सांगते, संत महात्मे असं सांगतात की कमीत कमी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. एकदम आग्रह नाही केला. आपण प्रापंचिक लोक आहे, लक्षात घ्या. काही काही लोक म्हणतात, महाराज काय संत महात्मे सांगतात व आमचा विचारच संतांनी केला नाही. काय आम्ही जे काही धंदे करतो, आमचा जो काही व्यवसाय आहे, तो व्यवसाय खोटं बोलल्याशिवाय चालतच नाही ना. चुकीचं आहे, ऐका लक्ष देऊन. माझं बोलणं नाही, संत महात्मे सांगतात हे सगळं चुकीचं आहे. तुमचं मत जर असं असेल का आमचा धंदा, आमचा व्यवसाय खोटं बोलल्याशिवाय चालत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे 100% चुकीचं आहे. संतांचं सांगणं असं आहे की अरे तुम्ही खरं बोला, तुमच्या प्रारब्धात जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. तुमचा हा भ्रम आहे, तुमच्या मनामध्ये अशी चुकीची कल्पना आहे, चुकीचा भ्रम आहे तुमच्या मनामध्ये की आपण खोटं बोलतो म्हणून आपल्याला एवढा पैसा मिळतो. चुकीचं आहे ते खरं नाही आहे. तुम्हाला वाटते तसं, तुमच्या मनात तसा तो संकल्प आहे, मनात तसा विचार येतो, मी खोटं बोलतो म्हणून माझा धंदा होते, म्हणून मला एवढा पैसा मिळतो. पण संत महात्मे सांगतात चुकीचं आहे. अरे तू खोटं बोलतोस, तुला जो पैसा मिळतो ना तो खरं बोलल्यानंतरही तुला तेवढाच मिळणार आहे. तुझ्या प्रारब्धात तेवढा पैसा आहेच, नियम आहे. प्रारब्धामध्ये असणारा पैसा तो तुम्हाला मिळणारच आहे. काही केलं तरी तो जात नाही, त्याला कोणी घेत नाही. आता आपण 12व्या अध्यायामध्ये एक ओवी पाहिली बरं का, वाचता वाचता आपलं एवढं बारीक लक्ष राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओवी सांगतात, असं सांगतात आपल्याला 12व्या अध्यायामध्ये, आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, हे जाणोनी गताचे न शोचिजो. ऐकून ठेवा, जे आपलं असते ना, ऐका बरं का, आपुले जे साचे, जे आपल्या प्रारब्धात असते, जे आपलं असते ना ते कधीच आपल्यापासून दूर होत नाही. आणि जे आपलं नसते, जे आपल्या प्रारब्धात नसते, त्याला कितीही जपून ठेवा ते गेल्याशिवाय राहत नसते. उदाहरण सांगू का? साधं उदाहरण आहे, एकदम लौकिक उदाहरण आहे, एकही भागवतात नाही, रामायणात नाही. साधं उदाहरण, काही काही माणसं कथेत जात असताना, एखाद्या सभेत जात असताना, कुठे एखाद्या लग्न, आता लग्नात तर जुळे चपला काढत नाही म्हणा, फक्त इथेच काढतात, इथे आता काढत नाही. शहरात भागवत स्टँडर्ड झाले आता. कठीण आहे, कठीण आहे, खरंच कठीण आहे. बघा तुम्ही, आता पर्यायच नाही, व्यवस्था केल्याशिवाय पर्यायच नाही शहरात. खरं सांगा, पहिले खुर्ची, आता तुम्हाला नाही म्हणत, ज्यांना बसता येत नाही त्यांच्या करताच आहे फक्त हे. पण शहरामध्ये तरुण तरुण खुर्चीवर बसतात की नाही? बसतात की नाही सांगा ना? खुर्च्या कोणाकरता असते? ज्यांना बसता येत नाही, ज्यांची प्रकृती ठीक नाही, ज्यांना पायाचा त्रास आहे, ज्यांना कमरेचा त्रास आहे, अशांकरता असते, साहजिक आहे. पण तरुणांकरता खुर्ची असते का? आता सगळं स्टँडर्ड झालं. बरं, बसतात तसं नाही, पायात चपला घालून बसतात आणि कथाकारी सांगत नाही. बरोबर आहे की नाही? अरे वक्त्याने सांगायला पाहिजे ना, चप्पल काढून तरी बसा. एक तर खुर्चीवर बसूच नाही, बरं बसले तर चप्पल काढून ती मंडपाच्या बाहेर तर काढली पाहिजे की नाही? नाही नाही, आता चप्पलही सोबतच, पायातच चप्पल, आणि पायात चप्पल असताना, पायात जोडा असताना लोक कथा प्रवचन ऐकतात. काय अर्थ आहे सांगा ना? ऐका, मी कशा करता सगळं सांगतोय, लक्ष देऊन ऐका. हे सगळं आता स्टँडर्ड आहे. आता आपण कथेमध्ये येतो, आपण चपला घेऊन येतो की नाही? मग काही काही माणसं एवढे हुशार असतात की चप्पल काढत असताना अशा ठिकाणी काढतात का जिथे कोणाची चप्पल नाही, एकांतात काढतात. काय कारण आहे हो? का आपली चप्पल जाऊ नये. काही काही माणसं कसे करतात, जाऊ द्या चप्पलच जाईल ना, आहे की नाही? मग ते गर्दीत काढतात. ऐका, ज्या चपलीची गर्दी असते की नाही, जिथं चपला अनेक लोक काढतात, फार तिथे चपलीची गर्दी राहते, काही लोक अशा ठिकाणी चपला काढतात. जाऊ द्या, गेली तर गेली,
पण आपली चप्पल जाऊ नये म्हणून एखादा मनुष्य लपून एकांतात ठेवते. काय होते माहितीये, ज्याने गर्दीत काढली असते त्याची जात नाही. समजून राहिलं की नाही. आणि ज्याने लपून ठेवली असते, एकांतात ठेवली असते, त्याची गेल्याशिवाय काय कारण आहे हो. आपुले जे साचे, जे आपलं आहे ना ते कधीच जात नाही. आणि जे तुमच्या प्रारब्धात नसेल ते कुठेही ठेवलं तरी गेल्याशिवाय राहत. एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. मग खोटं बोलल्यानंतर आमचा धंदा होतो, हे सगळं चुकीचं आहे. सगळं चुकीचं आहे. तुम्ही खरं बोला. जेवढं व्हायचं, जेवढं मिळायचं तेवढंच तुम्हाला मिळेल. ऐका, मी कशा करता हे सगळं सांगतोय. खरं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्यावर खूप काही बोलता येईल, सांगता येईल. अगदी थोडक्यात सांगून पुढे जातो बरं का, कारण आपल्याला ज्ञानेश्वरी सांगणं आवश्यक आहे. फक्त एक उदाहरण सांगतो. सत्य बोलणं जे आपल्या प्रारब्धात आहे ते मिळतच आपल्याला. पण खरं बोला, खरं बोलण्याचा प्रयत्न करा. अवघड आहे, फार अवघड आहे, लक्षात घ्या. मग अवघड आहे पण प्रयत्न केला पाहिजे ना. काय ताकद आहे बरं, ज्ञानेश्वरीच सांगते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरं जर आपण बोलायला लागलो तर खरं बोलण्यात एवढी पावर आहे की माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र माहिती असेल आपल्याला. ऐका ना, एक मुलगी, ऐका बरं का, सत्यावर बोलतो मी. सत्य, सत्यात काय पावर आहे. आपला विषय काय चालू आहे, काही गोष्टी चुकूनही करू नका. बरोबर आहे. पहिली गोष्ट, स्त्रीशी वाद करू नका. एक. दुसरी गोष्ट, रिकाम्या वस्तू घरात चुकूनही ठेवू नका. दोन. आणि तिसरी गोष्ट की माणसाने चुकूनही खोटं बोलू नये. हा आपला विषय चालू आहे. ऐका, खरं बोलण्यामध्ये एवढी पावर आहे, एवढी ताकद आहे खरं बोलण्यामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर पाया पडायला एक कोण आली माहितीये. उदाहरण सांगत नाही, वेळ जाईल त्याच्यामध्ये. सगळ्यांना माहितीये, राजाची मुलगी मुलगा म्हणून वाढलेली. कारण राजाचं सांगणं होतं, मुलगा झाला तर तू जिवंत राहशील. आणि ती मुलगा जिवंत राहील. आता मुलगी झाली, मुलगी मरणार आणि तूही मरणार. कोण? राणीला राजाने सांगितलं होतं. त्या राजाला 9 मुली झाल्या होत्या. ऐका, आणि 10व्यांदा ती गर्भवती होती. राजाने सांगितलं म्हणे, बघ, या राज्याकरता वारीस पाहिजे, कोणीतरी राजकुमार हवाय. 9 मुली झाल्या, एकही मुलगा झाला नाही. आणि जर तुला मुलगी झाली तर तूही राहणार नाही. ऐका, आणि झालेली मुलगी राहणार नाही. आता मी तुम्हाला विचारतो, मुलगी होणं आणि मुलगा होणं आपल्या हातात आहे का? आपल्या हातात आहे का सांगा ना. आपल्या हातात नाही ना. मग ते सगळं भगवंताच्या हातात आहे. त्याने सांगितलं, जर मुलगी झाली तर लक्षात ठेव. आता राणी हुशार होती. ऐका, राणी फार हुशार. राणीने विचार केला, म्हणे आपला कदाचित 10व्यांदा जर मुलगी झाली तर आपण जिवंत राहत नाही, आणि झालेली मुलगी जिवंत राहत नाही. बाया हुशार असतात. त्या राणीने काय केलं, एक काम केलं. दोघांना जवळ केलं. एक सदैव तिच्या जवळ राहणारी एक दासी होती. ऐकून ठेवा, मी सत्यावर बोलतोय. काय पावर आहे सत्य बोलण्यामध्ये. आणि आपल्यातही ती पावर येऊ शकते, पण खरं बोलल्यानंतर. कारण आपण जेव्हा एखाद्याला शाप देतो की नाही, देते ना. सगळ्यात जास्त शाप कोण देते, माणसं का बाया? बायाच देते की नाही एकमेकीला. पण ऐकून ठेवा, घाबरायचं नाही. का? आपला शापही लागत नाही आणि आपला आशीर्वादही लागत नाही. का लागत नाही? कारण शाप देण्याकरताही पुण्य लागते आणि आशीर्वाद देण्याकरताही पुण्यच लागते. दोन्ही गोष्टी करता पुण्य लागते. पण एवढं पुण्य काही आपल्या जवळ आहे नाही, घाबरायचं काही कारण नाही. ऐका, मला काय सांगायचंय. मग त्या राणीने काय केलं, दासीला जवळ केलं. दासीला बोलावलं आणि सांगितलं, म्हणे दासी, काय बघ, म्हणे आता काही दिवस राहिले मी प्रसूत होणार. आणि प्रसूत होत असताना कदाचित मुलगा झाला तर प्रश्न नाही, आणि जर कदाचित मुलगी झाली तर तुला एक काम, लागेल तेवढा पैसा जे म्हणशील ते तुला देईल. फक्त कदाचित मला जर मुलगी झाली
तर राजाला जाऊन फक्त एवढं सांगायचं, तुम्हाला मुलगा झाला, संपला विषय, एवढंच काम तुला. दासीला असं वाटलं, एवढं सांगायचे जर पैसे मिळते आपल्याला तर काय हरकत आहे. ठीक आहे म्हणे राणीसाहेब. लगेच राणीने राजाच्या लपून एका ब्राह्मणाला बोलावलं. ऐकून ठेवा. ब्राह्मण आले, नमस्कार केला आणि विचारलं ब्राह्मणाने, राणीसाहेब काय आज्ञा आहे, कशाला मला बोलावलं. राणीने सांगितलं म्हणे, ब्राह्मण बुवा एक काम आहे म्हणे. काय, तुम्हाला माहिती आहे मी गर्भवती आहे. माहिती आहे. मग एक काम करा म्हणे, राजाने असं सांगितलं, जर 10व्यांदा मुलगी झाली तर तुलाही जिवंत ठेवत नाही आणि त्या पोरीलाही जिवंत ठेवत नाही. मग एक काम करा म्हणे ब्राह्मण बुवा, जर मला मुलगा झाला तर प्रश्न नाही, आणि जर कदाचित कर्मधर्म संयोगाने मुलगी झाली, लक्ष द्या बरं का, जर कदाचित मुलगी झाली तर एक काम करायचं, राजा माझ्या मुलाला पाहण्याकरता येईल. कारण दासी सांगायला जाईल मुलगा झाला, राजा पाहायला निघेल आनंदाने. तुम्ही मध्येच आडवं जायचं आणि राजाला सांगायचं, राजासाहेब कुठं निघालात, मुलाला पाहिला. आणि मग तुम्ही त्या राजाला सांगायचं, राजे पंचांग असं सांगतं की तुम्हाला तुमच्या मुलाचं तोंड पाहता येणार नाही. जोपर्यंत तुमच्या मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत तुमच्या मुलाचं तोंड पाहता येणार नाही असं पंचांग सांगते, नाही तर तुमचा मुलगा मरते. एवढंच सांगायचं. ब्राह्मण निघून गेला, ती दासी निघून गेली. ठरल्याप्रमाणे काही दिवसानंतर राणी प्रसूत झाली. ऐका, तिचं दैव असं का 10वी पोरगीच झाली. काय झाली, पोरगीच झाली 10व्यांदाही. आणि मग ठरल्याप्रमाणे दासी आली. राणीने सांगितले, बघ म्हणे 10वी मुलगीच झाली, आता माझं खरं नाही पण ठरल्याप्रमाणे करा. दासी निघाली कुठे, दरबारामध्ये. राजेसाहेब राजेसाहेब तुम्हाला मुलगा झाला, मुलगा झाला. राजाला असं वाटलं धमकी दिली म्हणूनच झाला. बरोबर आहे की नाही, आपण धमकी दिली म्हणूनच झाला असेल की नाही. आनंद वाटला, निघाला मुलाला पाहण्याकरता. तेवढ्या ठरल्याप्रमाणे ब्राह्मण आळवे झाले. ऐकून ठेवा. आणि ब्राह्मण आळवे झाल्यानंतर ब्राह्मणाने विचारलं, कुठं निघाले. ब्राह्मण बुवा जाऊ द्या, मला मुलगा झाला, बऱ्याच दिवसांनी झाला, 9 मुलीच्या नंतर मुलगा झाला, जाऊ द्या मला, खूप आनंदात आहे मी, काय पाहिजे तुम्हाला नंतर देतो. ब्राह्मणाने सांगितलं, मला काहीच नको राजेसाहेब, मी तुमच्या हिताचं सांगण्याकरता आलो. नाही, पूर्वी विश्वास होता. पंचांग बघितलं का, नाही. बघा म्हणे पंचांग. काय सांगतं पंचांग. अहो राजेसाहेब, पंचांग असं सांगतं, जर तुम्ही तुमच्या मुलाचं आता तोंड बघितलं, चेहरा बघितला, मुख बघितलं तर तुमचा मुलगा जिवंत राहत नाही. राजाचा चेहरा पडला. आता कसं करावं. मग काळजी करू नका म्हणे, लग्न झाल्यानंतर पाहता येईल, तोपर्यंत तुम्हाला चेहरा पाहता येत नाही. राजाचा चेहरा पडला. राजाने असा विचार केला, ठीक आहे म्हणे, झाला ना मुलगा, बरोबर आहे, आज नाही उद्या पण त्याचा चेहरा पाहू, पण मुलगा झाला एवढाच त्याला आनंद झाला. ब्राह्मण निघून गेला. आता इकडे ती राणी त्या मुलीला सगळा वेश, सगळं राहणीमान, कोणाचं, मुलाचं, कपडे मुलाचे, कटिंग मुलासारखी, सगळं मुलांसारखं, मुलीचं काहीच नाही. आणि ती मुलगी मुलासारखी दिसत होती. हळूहळू वाढायला लागली, कारण 5 वाजून आले म्हणून लवकर मोठी झाली. ती झाली मोठी, लग्नाला आली. आता आली म्हणता येत नाही, आला म्हणावं लागेल, बरोबर आहे की नाही. मुलगा लग्नाला आला. आणि लग्नाला आल्यानंतर राजाला असं वाटलं, आपला मुलगा आता लग्नाला आला, आपल्या मुलासाठी एखादी राजकुमारी बघितली पाहिजे, एखाद्या राजाची मुलगी आपण पाहिली पाहिजे. पण इकडे राणीला घबराट सुटला. आतापर्यंत तर जमलं आहे की नाही, आतापर्यंत मुलगी वाचली, आपणही वाचली, पण आता कसं होणार. जाऊ द्या म्हणे, इतके दिवस राहिली ना आपण, काही हरकत नाही. मग आता त्या राजाने काय केलं, या मुलगा म्हणून याचं लग्न ठरवलं. एक मुलगी पाहिली, दोघांचं लग्न ठरवलं, दोघांचं लग्न झालं. आणि दोघांचं लग्न झाल्यानंतर घरी आले. आणि घरी आल्यानंतर आता संसार करण्याचा प्रसंग आला. तेव्हा त्या जी मुलगी होती ना मुलाच्या रूपामध्ये, त्या मुलीने असा विचार केला, आता मीही मुलगीच आहे आणि पुढचीही मुलगीच आहे, कसा संसार करायचा. म्हणून तिला पश्चाताप झाला. आणि त्या नवरी मुलीला न कळत हिने काय केले, रातोरात प्राण देण्याचं ठरवलं, जीव देण्याचं ठरवलं. रातोरात घरातून निघाली, एक दोर हातात घेतला, घोड्यावर स्वार झाली
आणि निघाली रानामध्ये. रात्रीचा वेळ होता, मध्यरात्र होती, फार घनदाट अरण्यामध्ये आली आणि अरण्यामध्ये आल्यानंतर आता तिला असं वाटलं एखाद्या झाडावर राहावं, सकाळी सकाळी आपला प्राण द्यावा असं तिला वाटलं. एका झाडावर राहिली, सूर्य उदय झाला आणि सूर्य उदय झाल्यानंतर आता आपण या झाडाला फाशी घ्यावी. दोर टांगला आणि दोर टांगल्यानंतर आता ती मुलगी फाशी घेणार बरं का. सगळा वेश मुलाचा आहे. आता ती फाशी घेणार. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. दिंडीचा आवाज आला. अरे तिला असं वाटलं कोणती तरी दिंडी येत आहे, कोणीतरी साधू येत आहे, कोणते तरी वैष्णव येत आहे, कोणते तरी वारकरी येत आहे. एक काम करू म्हणे, नाहीतरी आपण आता मरतेच की नाही, मरायचंच आहे ना. मग तसं मरायचं नाही, मग काय करून मरायचं, संताचं दर्शन घेऊन मरायचं, साधूचं दर्शन घेऊन मरायचं, तेवढंच आपलं कल्याण होईल. म्हणून ती काय केलं, तिने झाडावरून खाली उतरले आणि तिकडून दिंडी येत असताना योगायोगाने त्या दिंडीमध्ये ज्ञानोबासारखे संत होते. तिने कोणताही विचार न करता एकदम ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर आपलं डोकं टेकवलं, दंडवत घातला आणि दंडवत घातल्यानंतर बराच वेळ झाला ती उठायला तयार नाही. मग ज्ञानोबारे म्हणतात, बाळा उठ ना बाळा, काय झालं, उठ. आता जेव्हा ज्ञानेश्वर महाराज तिला बाळा उठ असं म्हणतात तेव्हा अधिक तिचं अंतःकरण दाटून आलं. ती रडायला लागली आणि रडत असताना ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचे चरण जे असते की नाही ते डोळेच्या पाण्याने म्हणजे अश्रूंनी ज्ञानोबारांचा चरणाभिषेक झाला. ज्ञानोबारांना गरम वाटलं. अरे आपल्या पायाला गरम लागते, गरम पाण्याचा अभिषेक अर्थ दिसते आपल्या पाण्याला, आपल्या पायाला गरम पाणी लागते आहे, याचा अर्थ हा मुलगा रडत असला पाहिजे. पुन्हा ज्ञानोबा म्हणतात, बाळा काय झालं, उठ. महाराज उठायला तयार नाही. शेवटी ज्ञानोबारांनी हात पकडले, उठून उभं केलं. बाळा काय झालं, का रडतोयस. आणि मग तो मुलगा म्हणजे ती मुलगी रडायला लागली. म्हणे महाराज काय सांगू तुम्हाला, काय म्हटलं तुम्ही, काही नाही म्हणे, उठ बाळा म्हटलं. मग त्या मुलीने सांगितलं, म्हणे महाराज मी बाळा नाही, मी बाळी आहे, मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातले शब्द होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही म्हणे असं तर काही होत नाही, असं तर कधी झालं नाही. काय झालं नाही, मी बोलावं आणि ते खोटं व्हावं. मी तुला काय म्हटलं, उठ बाळा. अरे माझ्या तोंडातून शब्द निघाले ना, उठ बाळा. म्हणे हो पण मी बाळी आहे ना, मी मुलगी आहे ना. ज्ञानोबाने सांगितलं, नाही तू बाळ आहेस, तू बाळ आहेस, तू बाळ आहेस. 3 वेळेस म्हटलं. काय म्हटलं, तू बाळ आहेस, तू बाळ आहेस, तू बाळ आहेस. काय झालं माहितीये का तुम्हाला, काय झालं माहितीये, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मुलगी असताना ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रीचा मुलगा केला, पुरुष केला. कशामुळे घडलं हे घडायला एकच कारण, माझ्या सत्यवादाचे तप. ऐका, लक्ष देऊन ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आजपर्यंत जीवनामध्ये कधी खोटं बोललो नाही, आणि कधी जर मी खोटं बोललो नसेल आणि जर आज माझ्या मुखातून खोटा शब्द जर निघाला तर असं होणं शक्य नाही. ही सगळी पावर, ही सगळी शक्ती सत्य बोलण्याची आहे. ऐका, मला एवढंच सांगायचंय. उदाहरण संपलं. मग त्या मुलीला सांगितलं, तू आता मुलगी नाही, तू मुलगा आहे, घरी जा आणि सुखाने संसार कर. ती मुलगी प्रत्यक्ष मुलगा झाला आणि घरी येऊन संसार केला. उदाहरण संपलं. हे आहे शक्ती सत्य बोलण्याची, ही पावर आहे खरं बोलण्याची, लक्षात घ्या. आणि म्हणून धर्मशास्त्र असं सांगतं की माणसाने खरं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अवघड आहे. अरे महाभारतामध्ये धर्मराजाची गोष्ट जर आपण ऐकली, ऐका ऐका लक्ष देऊन, धर्मराजा जीवनात कधी खोटं बोलत नव्हते. काय ताकद होती सांगू का, लक्ष देऊन ऐका फक्त. धर्मराजाच्या जीवनामध्ये धर्मराजा कधी खोटे बोलत नव्हते. तर एवढी ताकद आली होती की धर्मराजाचा जो रथ होता तो जमिनीवरून 4 बोट अदर चालायचा. किती बोट, 4 बोट अदर चालायचा. अदर कशामुळे, सत्यामुळे, खरं बोलण्यामुळे. आता जरा आपल्याकडे लक्ष द्या. धर्मराजाचा रथ खरं बोलल्यामुळे जमिनीवरून 4 बोट अदर चालायचा. आपले रथ वरून चालते का जमिनीत घुसले,
काय मत आहे आपलं? आपले वरून चालत असं आपले तर फसले, जमिनीवर नाही फसले आपले. ऐका, एक सहज सांगतो, आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एखादं खोटं नाही बोलत, बरोबर आहे की नाही? आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एखादं खोटं नाही बोलत. मग आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एखादंच खरं बोलतो, बरोबर आहे की नाही? सांगा ना, काय कळालं तुम्हाला? उठल्यापासून तर झोपेपर्यंत एखादं आपण खोटं बोलावं कबूल आहे, पण उलटच झालं ना. आपण उठल्यापासून झोपेपर्यंत एखादच शब्द खरं बोलतो, दिवसभर आपलं सगळं खोटच खोटं असते. मग विचार करा, शास्त्र सांगते बाबा असं करू नका, सत्य बोलण्याचा प्रयत्न करा, खरं बोलण्याचा प्रयत्न करा. का? धर्मशास्त्र सांगते चुकूनही खोटं बोलू नका. ऐका, काय काय पाहिलं? चुकूनही स्त्रीशी वाद करू नका, चुकूनही रिकाम्या वस्तू घरात ठेवू नका, चुकूनही खोटं बोलू नका. चौथी गोष्ट विस्तार करत नाही, दोन शब्द सांगतो आणि सेवा संपवत. ऐका, पुढचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे. चौथी गोष्ट सांगितली की कुमित्रावर चुकूनही विश्वास करू नका. कारण सगळे मित्र चांगले असतात असं नाही बरं का. ऐका, चांगले असतात असं नाही, काही काही मित्र वेगळा फायदा घेतात. आणि म्हणून कुमित्राला आपल्या जवळ आश्रय देऊ नका, त्यांना जवळ करू नका. चुकूनही, मी सुमित्राचं नाही म्हणत, कुमित्र जे वाईट मित्र असतात ना, त्यांना कधी आश्रय देऊ नका, चुकूनही देऊ नका. ते कधी बदलतील सांगता येत नाही. म्हणून कुमित्राला चुकूनही आश्रय देऊ नका. नंबर 4 आणि 5वी गोष्ट, माणसाने जीवनामध्ये चुकूनही कोणाचा विश्वासघात करू नका. हे फार मोठं पाप आहे, लक्षात घ्या. घात करणं, विश्वासघात करणं सर्वात मोठं पातक सांगितलेलं आहे. म्हणून या 5 गोष्टी माणसाने चुकूनही करू नये. पहिला प्रकार संपला. दुसरा प्रकार फक्त सांगतो आणि सेवा संपवतो. दुसरा प्रकार असा आहे, आता तुम्हाला असं वाटत असेल आज लवकर पारायण झालं नाही, तुम्ही निंदाले जात असता काय? हा, तुम्ही सगळ्या स्टँडर्ड बायका आहे, श्रीमंताच्या बायका, कशाला जाल तुम्ही कोणाकडे? बरं, ऐकून तर माहिती आहे ना तुम्हाला, जेव्हा महिला मंडळी दुसऱ्याकडे आपण निंदायला जातो, कामाला जातो, बरोबर आहे, सगळेच वावर सारखे असते काय? उदाहरण समजून राहिलं का? सगळेच वावर सारखे असते काय? एखादं वावर असं भेटते का तनच तन राहते. त्या कामाला जाणाऱ्या बाया त्या वावरवाल्याला शिव्या देते की नाही? सांगा, सांगितलं कशाला बायांना निंदा करता, सांगितलं त्याला शिव्या, एवढं तण कसं वाळू दिलं? मग वाढलं म्हणूनच तुम्हाला सांगितलं ना, बरोबर? तण काढण्याकरता सांगितलं की नाही? सांगा ना. आता मला सांगा, एखादं वावर असं भेटते का काय, असं म्हणतात ना बाय, हातही काढू देत नाही, नाही बरोबर आहे की नाही? एवढी पात भरली असते तणानं, असते की नाही? आणि एखादं वावर असं असते का धावतच निघते बाया. नाही समजलं काय? म्हणजे तण फार कमी असते. तसं एखाद्या दिवशी होते मग 12:30. समजून द्यायला काय? एखाद्या दिवशी मग 2-3 अध्याय आणि एखाद्या दिवशी 1च अध्याय. समजून राहिलं की तुम्हाला? आज तुम्हाला लवकर झालं, बरं वाटलं आहे की नाही? का? त्याचं कारण आहे, आपलं ते बरोबर ठरलेलं आहे का या दिवशी इतके अध्याय झाले पाहिजे, त्या ठरल्याप्रमाणेच आपण घेऊन राहिलो, बरोबर आहे की नाही? आता उद्याचा 13वा अध्याय मोठा आहे तो, मग तुम्ही नाही म्हणा की नाही, तो जास्त आहे उद्या, पण तरी 1च अध्याय आपल्याला उद्या घ्यावा लागते. होते 2-3 तासामध्ये 1100 11:30 ओव्या